आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन। आजपासून बरोबर 67 वर्षांपूर्वी 26 जानेवारी 1950ला भारत प्रजासत्ताक झाला। हाच दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। 6 दशकं उलटून गेलेली आहेत, पण म्हणूनच आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी आपण वेध घेणार आहोत, तो म्हणजे आपल्या मूल्यांचा। आपण जगभरात सगळीकडे जातो, अगदी गर्वाने सांगतो की हो मी भारतीय आहे, पण आपण आयुष्यात खाजगी आयुष्यात जे काही करतो, जी काही आपली ओळख आहे ना, त्यापेक्षा सगळ्यात मोठी ओळख ही भारतीय हे जेव्हा आपण सांगतो ती आपली खरी ओळख आहे। पण जसं मी म्हटलं, जगभरात जाऊन आपण अगदी गर्वाने जरी सांगत असलो की हो मी भारतीय आहे, ज्या मूल्यांनी, ज्या संविधानानं आपल्याला ही ओळख दिलेली आहे, ज्या संविधानामध्ये नमूद केलेली ही मूल्य, स्वातंत्र्य असेल, समता, बंधुता, सामाजिक न्याय, या मूल्यांमुळे ज्यांच्यामुळे आपल्याला ही ओळख मिळालेली आहे, त्यांचं आपण खऱ्या अर्थानं पालन करतोय का? हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याचाच वेध घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आजच्या दिवशी मला पडलेला आहे की ज्या संविधानामुळे आपण भारतीय झालो आहे, या संविधानाला असलेले भारतीय आज आपण आहोत का? याचबद्दल आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आज आपल्याला करायचा आहे। नमस्कार, मी विनायक, महाराष्ट्र वनच्या या खास शोमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आहोत माटुंग्याच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये। या विषयाबद्दल आपल्याला बोलायचं आहे, यासाठी बोलायला आपल्याबरोबर आहेत खास पाहुणे, भारताचं वर्तमान आणि भारताचं भविष्यसुद्धा। तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये। सगळ्यात पहिल्यांदा जे मी म्हटलं त्या प्रश्नापासून मी सुरू करतो। मला खरं सांग, तुला हा प्रश्न कधी पडतो की आपण खरे भारतीय आहोत का? आपण आहोत भारतीय आजच्या काळात? काय वाटतं तुला? प्रश्न तर बऱ्याचदा पडला आहे आणि यावरती विचार केल्यानंतर कळतं की म्हणजे आपण 100% भारतीय म्हणण्यासाठी आपल्याला अजून 1-2 पिढ्या तरी जातीलच। असं का वाटतं पण तुला? कारण जे तुम्ही मगाशी म्हणालात की प्रियम्बलच्या स्टार्टिंगलाच सांगतं, वी द पीपल ऑफ इंडिया गिव्ह टू आवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन, आणि त्या वाक्यानंतर जेव्हा विचार करतो की बरेचसे असं आपल्या देशामध्ये आहेत लोक भारतीय म्हणून घेणारे जे त्या कॉन्स्टिट्यूशनला मानत नाहीत आणि त्या कॉन्स्टिट्यूशनला विरोधही करतात, मग तिथे आम्हाला प्रश्न पडतो की खरंच आम्ही भारतीय आहोत का? मी भारतीय आहे का यापेक्षा मी भारतासाठी काय करतो हा प्रश्न मला जास्त वेळ पडतो। आणि तोच का तुला हा प्रश्न नाही पडत की मी भारतीय आहे की नाही? कशासाठी पडावा मला हा प्रश्न? मला बाबासाहेब सांगून गेलेत, फर्स्टली अँड लास्टली आय एम अ इंडियन। तो विचार माझ्या मनाशी आहे, त्याच्यामुळं मी भारतीय आहे का त्यापेक्षा मी भारतासाठी रोज माझ्या दैनंदिन जीवनात काय करतोय हा प्रश्न माझ्यासाठी रोज महत्त्वाचा असतो आणि तोच प्रश्न मला प्रेरणा देतो। मला वाटतं मी तर भारतीय आहेच, कारण मी ज्या विचाराला रोज घेऊन जगतोय तो आंबेडकरी विचार मला हा भारतीयत्वाचा विचार देतो। पण आज बघतोय की ह्या विचाराला घेऊन जर तुम्ही जगत असाल तर तुम्हाला इथलं सरकार आणि इथली ब्राह्मणी पितृव्यवस्था तुम्हाला अँटी नॅशनल ठरवते। तर मला असं वाटतं की हा जो आंबेडकरी विचार आहे, जो इथल्या संविधानाचा विचार घेऊन जगतो आणि ज्या विचाराने इथली मूल्य दिली आहेत संविधानाची, बंधुता, स्वातंत्र्य आणि मला याच मूल्यांबद्दल खरं तर विचारायचं, म्हणून मी हा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा विचारला। या ज्या मूल्यांमुळे आपण भारतीय आहोत, पण या मूल्यांचं पालन होतं का? अगर हम भारत की बात करें तो हमारे देश में बहुत से लोग हैं जो बहुत पढ़े लिखे हैं और ऐसे भी लोग हैं जो कम पढ़े लिखे हैं, पर मुझे लगता है कि भारत में इक्वालिटी नाम की चीज़ बहुत ही कम है, बहुत ही कम है। हम क्या बोलते हैं कि हमको स्त्रियों को प्रोटेक्ट करना है, मेल का टिपिकल रोल क्या है कि प्रोटेक्टिव करना, पॉजिटिव होना, केयरिंग करना, पर मैं ये बोलना चाहता हूँ कि हमें स्त्रियों की रक्षा नहीं करनी है, बल्कि हमें उसके हकों की रक्षा करनी है। काही जणांनी या ठिकाणी एक ओपिनियन ठेवलं की आपल्याला भारतीय होण्यासाठी अजून 10-15 वर्ष लागतील। मला त्याच्या एकदम विरुद्ध वाटतं। मला असं वाटतं जी आपल्या पहिली जी जनरेशन होती ती आपल्यापेक्षा जास्ती म्हणजे पेट्रोइटिक होती। 15 ऑगस्टबद्दल, 26 जानेवारीबद्दल ते खूप पर्टिक्युलर होते। आपण पण आहोत, पण प्रत्येक पिढीनुसार आपलं ते एक्सप्रेस करण्याच्या पद्धती बदलतात। जसं इक्वॅलिटीबद्दल आपण बोलतो एकाने ते स्त्रियांच्या इक्वॅलिटीबद्दल ज्यावेळेस म्हटलं तर त्या बाबतीमध्ये आपण आधीपेक्षा वोकल आहोत। ज्यावेळेस आपण स्त्रियांचं एकंदरीत स्थानाचा विषय प्रोसेस आहोत असं म्हणा, इन प्रोसेस आहोत आपण, इन प्रोसेस आहोत। चित्रा मॅम, ऐकली आपण एक बेसिक जस्ट कमेंट्स ऐकल्या मुलांच्या। तुम्हाला काय वाटतं आत्ताचा हा जो काळ आहे, या काळामध्ये आपण आपल्या संविधानाला असलेले भारतीय म्हणून स्वतःला म्हणू शकतो? एक जन्माने मिळालेली ओळख आणि संविधानाने जे काही आदर्श अशा पद्धतीची भारतीयत्वाची जी एक आपल्याकडनं केलेली अपेक्षा, हा एक मोठा पल्ला आहे।
पण त्याच्याबरोबर जी मूल्यव्यवस्था आपल्याला दिली, समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्यायाचं एक खूप मोठं आपल्याकडे मूल्य सांगितलं गेलं भारतीय संविधानामध्ये, डिग्निटी हे जे एक मूल्य आपल्या संविधानाने मानलं, या मूल्यांच्या अनुषंगाने जगण्यासाठी मात्र आपल्याला मोठा पल्ला गाठायला लागणार आहे. या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपण ते भारतीयत्व जे सर्वसमावेशक होतं, जे कोणती एकच आयडेंटिटी कुणावर लादणार नाही याचं प्रॉमिस देऊन आपण जिथं सुरुवात केलेली होती, त्या अनुषंगाने पुढे जाण्यासाठी आपण काय करणार आहोत हा एक आपल्याला प्रश्न. अगदी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मॅमनी इकडे मांडला आणि तो म्हणजे सामाजिक न्यायाचा. याच मुद्द्यापासून खरं तर आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. पण मला खरंच सांग, आज आपण इतक्या मोकळेपणाने बोलतोय म्हणून मी तुला हा प्रश्न अगदी मोकळेपणाने विचारू शकतोय. ज्या देशामध्ये अखलाकची हत्या केली जाते, ज्या देशामध्ये दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची हत्या केली जाते, विचारांची लढाई विचारांनी लढावी असं म्हटलं जातं, पण विचारवंतांची हत्या केलीच जाते. मग त्या देशात जे आपण राहतोय, मग आपण भारतीय कसे झालो? भारतीय कसे झालोत म्हटलं, मागासपासून आपण चर्चा करतोय की काही लोकांनी म्हटलं की भारतीय हा जन्माने मिळालेला आपल्याला वारसा आहे, की आपण भारतात जन्मलो म्हणजे भारतीय आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता आईस न्यूजचा मुद्दा, तर 26/11चा ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस कुणाला असहिष्णुता वाटली नाही किंवा बाबा भारतात मी सुरक्षित आहे किंवा असुरक्षित आहे. तो दहशतवादी हल्ला होता. ऐका ना, दहशतवादाचा प्रश्न नाही. ते कसं आहे की मग आपण कसं आहे माहिती आहे, एखादी गोष्ट झाली की तिला वेगळ्या प्रकारे घेतो आणि आता एखादी गोष्ट झाली तिला वेगळ्या प्रकारे घेतो. हे काही योग्य नाही आहे. आपण एक भारतीय म्हणून बोलतोय, तर माझं सर्वात स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे की बिंग इन इंडियन म्हणजे जात, धर्म, भाषा, प्रांत अगदी बरोबर. हे सगळं साईडला ठेवून आपण फक्त भारतीय म्हणून ज्या आपल्याला घटनेने आणि किंवा ज्या आपल्या संविधानाने जबाबदारी आहेत त्या जर आपण प्रामाणिकपणे पार पाडल्या तर सगळं काही व्यवस्थित होईल. आपण जेव्हा भारतीयत्वाच्या बद्दल बोलतोय तर आपल्याला बाबासाहेबांनी काय सांगितलं की भारतीयत्व कसं जपलं जाईल, जोपर्यंत इथल्या जाती व्यवस्था नष्ट होत नाही तोपर्यंत आपण एक भारतीय होऊ शकत नाही. मग आत्ताचे माझा मित्र असं म्हणाले की त्याला बाजूला ठेवून हा प्रश्न मिटणार नाही आहे. तर आत्तापर्यंतच्या कुठल्या राजकीय पक्षाने, मग डावे, काँग्रेस आणि उजव्या, सगळ्या शक्तींनी जाती निर्मूलनासाठी काय केलं आहे? पण आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय, पण आपण सहिष्णू आहोत का? आपल्या या देशामध्ये आज सामाजिक न्याय आहे का? नाही, आपण अजूनही सहिष्णू झालेलो नाही आहोत. भारतातल्या गेल्या विशिष्ट 2 वर्षातल्या काही घटना आहेत त्यात असंच दर्शवत आहेत की आपण समाजातल्या एका विशिष्ट गटाची तरी असहिष्णुतेकडे वाटचाल होते. कालच अमर्त्य सेन म्हणाले की धर्मनिरपेक्ष असणं किंवा धर्मनिरपेक्षता ही भारतात शिवी झाली आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की भीती आहे की लोकशाही शिवी होण्याची शक्यता आहे. मी मुद्द्याकडे राहतो आहे. असहिष्णुता ही वाढीच लागली आहे. सामाजिक न्याय झालेला नाही आहे. रिझर्वेशन्स हे गरजेचे आहेत, तरी पण रिझर्वेशन्स असूनही समाजाची सत्ता ही एका विशिष्ट गटाकडेच आतापर्यंत राहिल्यामुळं त्या रिझर्वेशनची चांगली इफेक्टिव्ह अंमलबजावणी केली गेली नाही आहे. माझा मित्र आत्ता म्हणला की जातीय अंत झालेला नाही आहे. 100% जाती अंत झालेला नाही आहे. पण जाती अंत करण्यासाठी आम्ही काय करतोय? जाती अंत करण्यासाठी आम्ही आत्तापर्यंत फक्त घोषणा दिलेल्या आहेत आणि कोणतीही गोष्ट झाली की त्याच्यावर जातीय राजकारण ह्याच्या पलीकडे आम्ही काहीच केलेलं पण हे कोण करतं? 2-3 हे दिवसापूर्वी कोण करतं? मला सांग ना. सांगतो ना, 2-3 दिवसापूर्वी आता आपला तो रोहित मेला. मला तो वारल्यानंतर असं वाटलं की त्याचं प्रेत मध्ये ठेवलंय आणि गिधाडासारखे सगळे ज्यांच्या राजकीय दुकानदारे बंद पडले होते त्याच्यावर जातीय राजकारण केलं. ठीक आहे, तू हे म्हणतोस ना, मला अजून एक तुलाच हा प्रश्न विचारायचा आहे, कारण का तू ABVPला सुद्धा रिप्रेझेंट करतोस, म्हणूनच मी तुला हा प्रश्न विचारतो. रोहितने आत्महत्या केली, याचं तुम्हाला दुःख झालं? 100% दुःख झालं आम्हाला त्याचं. झालं. याचं कारण काय होतं मग? ते शोधलं पाहिजे आपण. तुम्ही त्याचं ते सुसाईड नोट वाचा, त्याच्यातून कारण शोधा. दुसरा मुद्दा जो असहिष्णुतेबद्दल बोलला गेला, बोल ना. काल आमचं कार्यालय फोडलं विद्यार्थी परिषदेतलं मुंबईचं, परवा दिवशी आमचं बेंगलोरचं कार्यालय फोडलं. त्याच्यामुळे आम्ही रडत बसलो नाही की देश असहिष्णू झालाय. आमचे 22 कार्यकर्ते उस्मानिया युनिव्हर्सिटीत मारले गेले. ती गोष्ट सुद्धा चूक आहे ना. तुमचं ऑफिस फोडलं ही गोष्ट सुद्धा चूक आहे. झालाय. माझ्या देशाने या देशाला वसुंधैव कुटुंबकम ही संकल्पना दिलेली आहे. माझ्या देशाने या देशाला, ह्या जगाला सर्वेपी सुखीन संतु सर्वे संतु निरामया, माझ्या देशाने पौधे में भी परमात्मा होता है ही शिकवण या देशाला दिलेली आहे. हा देश असहिष्णू नाहीये. नाही, अगदी बरोबर आहे ना. मी तुला एकच प्रश्न विचारतो, जे तू बोलतोयस ना की आमचं ऑफिस फोडलं गेलं, आमच्या कार्यकर्त्यांना मारलं गेलं, अरे या सुद्धा गोष्टी चूकच आहेत ना. कोणाला मारणं म्हणजे मग मला खरं सांग, आपल्या देशामध्ये विचारांची लढाई विचारांनी लढायची नाही का? की मला समोरच्याचा विचार पटला नाही म्हणून मी कोणाचा खून करायचा?
आहे लढाई का? लढलीच जे पाहिजे. दाभोलकरांच्या प्रत्येक बाबतीत झालं, देशात- जे पानसरेंच्या बाबतीत झालं, जे कलबुर्गींच्या बाबतीत झालं, मग हे असं 3 100% विचारवंत विचार मी उत्तर देतो. गेल्यानंतरच मला- आपल्याला तुमचा जाग प्रश्न येणार मला आहे का? समजलाय, उत्तर देतो मी. प्रत्येक विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. पानसरे असतील, कलबुर्गी असतील, दाभोळकर असतील, या सगळ्यांची जी हत्या झाली ती निंदनीयच आहे. आमच्याही 20 कार्यकर्त्यांची या अशा प्रकारच्या विचारांच्या लढाईतून हत्या झालेली आहे, ती पण चुकीची. मला खरं सांग, पण हे या आपण जेव्हा सगळ्या- तुम्ही या आम्ही सगळ्या- करतो, या त्यामुळेच सगळ्या- या गोष्टी वाढतात असं नाही कारण वाटत. की दोष आम्हाला देतात. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकर हे म्हणले होते की कॉन्स्टिट्यूशन संविधान किती छान असू द्या, जर त्याला वापरणारे लोक बरोबर नसले तर त्या संविधानाचा काय उपाय नाही. आपल्यासोबत पण हेच झालं आहे की संविधान बरोबर आहे, पण त्याचा जे वापर करणारे लोक आहेत ते अजिबात बरोबर नाही. फक्त एक एक्झाम्पल देतो मी की BJP आणि RSSचं रिलेशन आपल्याला माहीत आहे. RSSचे जे गुरु आहे, गुरु गोलवालकर, RSSचे गुरु गोलवालकर हे म्हणतात की दॅर इज नथिंग विच कॅन बी कॉल्ड इंडियन इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ते म्हणतात की भारताच्या संविधानामध्ये भारतीय म्हणण्यासारखा किंवा आपल्या म्हणण्यासारखा काय नाही. तर जे लोकांची विचारधारा अशी असेल ते कसं पुढे येऊन देशाचं कल्याण करणार. आपण खरं थोडं खुलेपणानं बोलूया. आमच्या पिढीसाठी ते फायद्याचं असेल की आज धर्माच्या नावानं केला जाणारा दहशतवाद आणि धार्मिक लोकांकडून, जे सोकॉल स्वतःला धार्मिक म्हणतात, साधू म्हणतात, मुल्ला मौलवी म्हणतात, तो जास्त धोकादायक आहे. रामायण महाभारतामध्ये झालेला संघर्ष हा हिंदूमधल्या लोकात झाला. मग आज अधर्मी कोण? तर जे म्हाताऱ्या माणसावर गोळ्या घालतात, जे विद्यार्थ्याला हत्या करायला भाग पाडतात, जे तू गाय खायचा का बैल खायचा का भाजी खायची का पोळी खायची हे सांगतात, हे अधर्मी लोक आहेत. आणि 82 वर्षाच्या म्हाताऱ्याला गोळ्या घालता, त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याला तुम्ही थेट नक्षलवादी म्हणणार? आज आपल्याला विचारांची लढाई जी आहे, म्हणजे आजचा जो आपला देश आहे, आपल्याला विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही. नाही, ही सगळ्यात गंभीर गोष्ट आहे की FTIमध्ये विद्यार्थी आंदोलन करायले, तुम्ही त्यांना नक्षलवादी म्हणणार. पानसरेंना गोळ्या घातल्या, तुम्ही म्हणणार ते डावे होते, देशविरोधी होते. तुम्ही एखाद्याला फाशी देऊ नका, म्हणजे जगभरात फाशी देऊ नका ही चळवळ आहे, त्या चळवळीशी आम्ही जोडले घेऊन जाऊ शकतो. मग एखाद्याला फाशी देऊ नका असं आम्ही म्हणलं तर तुम्ही आम्हाला देशद्रोही ठरवणार. या देशातले तरुण आंदोलन करायले देशद्रोही, मत मांडलं देशद्रोही. मग या मग हे देशामध्ये मला ठरवायचं- खरं सांग, मग या भारतीय राज्यघटनेनं मला या देशावर प्रेम कसं करायचं हे शिकवलंय. ही कुठली तर संघटना काल उठते, कोणतं राज सत्तेत आलंय म्हणून मला कुणाकडून सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही. आणि आज भीती अशी आहे की उठले की सर्टिफिकेट वाटायले, हे पाकिस्तानला जा म्हणतात. एक्झॅक्टली, मला हेच कळत नाही की कायद्याचं राज्य जेव्हा आपण म्हणतो, या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, पण कायदा हातात घ्यायचा आणि त्यानंतर सगळीकडे अराजक माजवायचं, ही कुठली परिस्थिती आहे? आणि ही परिस्थिती आज आपण आपल्या देशात बघतोय असं तू म्हणतोय. मला हाच मुद्दा तुम्हाला सुद्धा विचारायचा आहे, जो त्यांनी मुद्दा आत्ता मांडला तो तुम्हाला पटतो का? विचारांची लढाई विचारांनी करता येत नाही, तेव्हा समोरच्याला गोळ्या घाला आणि मारा, हे या देशात झालंय का? नाही, या देशामध्ये असं अजिबात नाही झालेलं आहे. मग काय विचारांची झालंय? लढाई नाही या एकच मला या ठिकाणी एकच मुद्दा ठामपणे मांडायचा आहे की या ठिकाणी मला एकच मुद्दा मांडायचा आहे की जे कलबुर्गींनी विधान केलेलं होतं. विधानाचा विपर्यास करू नको या. मला फक्त एवढं सांगा, विधान केलं, हत्या ऐका. मी आधीच सांगितलं, हत्या ह्या निषेधार्हच आहेत. मात्र या हत्यांमागचं जे विधान आहे त्यामागची कारणं जर शोधून सरकारने अहो, मला एक सांगा, मला एक मुद्दा पूर्ण करू द्या. एक मिनिट. मला एक मुद्दा पूर्ण करू द्या की कुठल्याही हत्या होऊ नयेत याच्यासाठी कुठल्याही धर्माच्या विरोधातली जी विधान आहेत ही सरकारने पडताळून पाहून खरं सांगू का? हेच तो- त्यांचा हाच मुद्दा आहे की विधानांवरती तुम्ही- सरकारने कठोर त्यांचा जर हाच कारवाई मुद्दा आहे. केली. आपण जेव्हा भारताबद्दल बोलतोय, संविधानाबद्दल बोलतोय, त्यावेळेस सातत्याने आपण धर्म आणि जात का मध्ये आणतोय? हो, अगदी, आपण फक्त बरोबर. विचारांबद्दल आत्ता बोलतोय ना, आपण फक्त विचारांबद्दल बोलतोय ना. बरोबर. मला सांगा, तुम्ही म्हणताय की जी वक्तव्य केली गेली, ज्या काही गोष्टी केल्या गेल्या, मी पण तुम्हाला एक प्रश्न विचारतो, साधा प्रश्न विचारतो. जी प्रक्षोभक भाषणं केली जातात, नेत्यांकडून तुमच्या असतील, इतर राजकीय नेत्यांकडून असतील, कोणीही असेल, जेव्हा द्वेष पसरवला जातो, ताण निर्माण केला जातो, तेढ निर्माण केली जाते, त्यावेळेस आपण असे वागतो का? नाही, असं जेव्हा विचारवंतांनी एक आपलं म्हणजे आम्हाला मत मांडायचा अधिकार नाही, नक्की या आहे. देशात? नाही, अधिकार सर्वांना आहे, घटनेनं सर्वांना अधिकार दिलेला आहे. माझं म्हणणं तुम्ही वेगळ्या अर्थाने घेताय. मी एकच सांगतोय की विधानं कुठली असेल, पण एखाद्या समाजाच्या विरोधात, एखाद्या धर्माच्या विरोधात, कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या विरोधात जर कोणी वक्तव्य करत असेल तर ज्या घटनेनं कायदे केलेले आहेत त्या कायद्यानं त्यांना कठोर शासन केलं तर मात्र हे प्रकार थांबतील. आपण जर हे म्हणतो की मी इंडियन म्हणजे मी भारतीय आहे आणि भारतीय होण्याचा माझ्याकडे सर्वात मोठा प्रूफ म्हणजे तो माझं कॉन्स्टिट्यूशनल आहे, हे माझं कुराण आहे, हे माझं भगवद्गीता, हे माझं बायबल आहे. आणि त्या कॉन्स्टिट्यूशनलमध्ये जे फंडामेंटल राईट्स मला जे दिले आहेत ते फंडामेंटल राईट्सच जर आजची सरकार मेंड करत असेल, कारण ती मेजॉरिटीमध्ये आहे म्हणून ती कशाही तोडत असेल आणि ते फंडामेंटल राईट्सच माझ्या अगेन्स्ट वापरत असेल तर मला भारतीय होण्याचं कारण नाही, कारण का मी कोरमध्ये भारतीय राहत नाही. इथं एक मगाशी मुद्दा आला की पानसरेंची हत्या होण्यामागे जी कारणं होती
त्याचा शोध घेतला जावा. मला इथे एकच प्रश्न आहे की मोहम्मद अकलकच्या हत्येआधी किंवा ह्या देशाच्या ज्या दलितांच्या आणि आदिवासींच्या हत्या झाल्या आहेत त्याच्या आधी प्रक्षोभक भाषणं केली गेली आहेत. त्यांनी त्या व्यक्तींनी प्रक्षोभक भाषणं केली किंवा त्यांचे विचार पटले नाहीत म्हणून त्यांच्याविरुद्ध हिंसा केली जावी का? नाही ना. नाही. मग केवळ कोणाचे विचार पटत नाहीत म्हणून त्यांची हिंसा करणं किंवा त्या कारणांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा करणं हे कितपत बरोबर आहे? आत्ताच आपल्या मित्रांनी इथे बोलले, आता आपण इकडे विचार करतो आणि बसलेले आहेत की आपण भारतीय आहोत की नाहीत. आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते आपण फॉलो करतोय की नाही. आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते 1975 मध्ये इंदिरा गांधींनी सेक्युलर हा शब्द त्याच्यामध्ये आणला, तर आंबेडकरांनी सेक्युलर हा शब्द नाही वापरला. याच्यावर आंबेडकरवादी जनता विचार करेल का? आपला भारत देश हा सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष आहे की नाही? सेक्युलर आहे, आपली संविधानाप्रमाणे घटना आपला देश सर्वोच्च secular आहे. आपली घटना आहे. सर्वोच्च आहे. आपला देश हिंदू नाही, नाही. हिंदू राष्ट्र नाही, नाही. बरोबर आहे. मगाचाच मुद्दा जो हरवला तोच मुद्दा मी मला ते तुम्हाला सांगतो, मी विचारायचा याचं उत्तर आहे. देतो. जे लोक प्रक्षोभक भाषणं करून म्हणतात की तुम्ही जर हिंदू नसाल तर तुम्ही या देशातून निघून जा, तुम्ही इकडनं निघा आणि पाकिस्तानात जा, जर ते मला हा प्रश्न विचारत असतील तर मग मी तुम्हाला का नको विचारू की तुम्हाला या देशात राहायचा अधिकार का? मी बरोबर, तुम्ही मुद्दा मांडला, मला पटलेला आहे. एकच मी मिनिट. याच्यामध्ये हेच सांगू इच्छितो की तुम्ही मी ज्या प्रमाणे कोणालाही मुद्दा विचारेन, मांडला हाच की मुद्दा जो हिंदू- सगळ्यांना लागू पडतोय. जो हा हिंदू कोणा नाही, एका माणसाला जो नाही. हिंदू नाही त्यांनी याच्यात इकडून बाहेर निघून जावे असं जर कोणी म्हणत असेल तर चुकीचं आहे. कारण सामनाचा जर- अग्रलेख एक मिनिट सामनाचा अग्रलेख होता, ज्यात सामनाच्या अग्रलेखात म्हटलं गेलंय नजीकच्या काळात भारतात मुस्लिमांची संख्या पाक आणि इंडोनेशियापेक्षा जास्त होईल आणि हे भारतासारख्या हिंदू राष्ट्रासाठी घातक आहे. हिंदू राष्ट्र, भारत हा हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्राची संकल्पना तुम्ही काय केली हे त्याच्यावरती, त्याच्यामध्ये बहुसंख्यक हिंदू आहेत म्हणून त्याला हिंदू राष्ट्र. ना मी हिंदू आहे, ना मी मुसलमान आहे, ना मी ख्रिश्चन आहे, ना मी कोण आहे, मला धर्म नाही, तर मग मी या देशात राहायचं की नाही? मी ह्या भारतीय आहे, मी सेक्युलर आहे असं मी म्हणतो. मी राहू की नको राहू तुम्ही सांगा. जो भारतीय आहे, नॅशनलिस्ट आहे, ज्याला देशाबद्दल अभिमान आहे, ज्याला देशाचं राष्ट्रगीत म्हणायला अभिमान आहे, या सर्व लोकांना इकडे राहण्याचा अधिकार आहे. आमच्या पोलीस महिलांवरती अत्याचार झाला, मग आम्ही भारतीय आहोत का? दुसरा मुद्दा, सांताक्रूजच्या एका मुलाची हत्या होईपर्यंत त्याला मारहाण करून झाली, मग आम्ही भारतीय आहोत का? तिसरा मुद्दा मला सांगायचा आहे, मालद्याचं जे प्रकरण झालं, 2.5 लाख धर्मांधांनी आपली दुकानं जाळली, पोलीस स्टेशन जाळलं, गोळीबार केला, मग आम्ही भारतीय आहोत का? हेच प्रश्न तुम्ही जे विचारताय अगदी बरोबर आहेत. ऐका ना, मला इथे सगळ्या बसलेल्यांना विचारायचंय, जर मी भारतीय आहे, जर मी भारतीय आहे, या तीन प्रश्नांबद्दल नको बोलूया, हेच मी म्हणतोय. असेच प्रश्न भारतामध्ये गेले 40 वर्ष चालले. अकलाकची हत्या झाली त्यावेळेस आपल्याला लाज वाटली नाही, मग आपण भारतीय आहोत 40 वर्ष का? भारतामध्ये दाभोलकर पानसरे मेले त्यावेळेस लाज वाटली नाही, तेव्हा जर आपण भारतीय आहोत तर सेक्युलर मुद्दा हवा कशाला? जर भारतीय आहोत तर सेक्युलर मुद्दा हवा कशाला? अल्पसंख्याक मुद्दा हवा कशाला? अभिमानाने सांगतो मी हिंदू आहे आणि हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं ही माझी सुद्धा इच्छा आहे. सांगितलं? माझी इच्छा आहे, हे तुमची वैयक्तिक इच्छा आहे. ओके. माझी ऐका, वैयक्तिक ऐका, इच्छा आहे. ऐका. कारण हिंदू राष्ट्राची संकल्पना तुम्ही समजून नाही घेतलेली आहे. मग काय संकल्पना आहे जर आम्हाला संकल्पना समजावून सांगण्यासाठी सांगा. आज हे स्टेज नाहीये, हे प्लॅटफॉर्म नाहीये. संकल्पना समजून नाही का घ्यायची नाहीये? असेल तर तुम्ही कार्यक्रमांमधून या. कारण काय माहितीये का, तुम्हाला तुमची संकल्पना क्लिअर नाही. हिंदू आहे, clear मला आहे. या अरे, भारतामध्ये जो शब्दाची- हिंदू आहे नाही, त्यांनी हिंदू शब्दाची या भारतात व्याख्या- राहावं. हिंदू शब्दाची व्याख्या तुम्ही समजून घ्या. अरे हिनानी गुणानी दूषिती ते हिंदू. आज जर मी भारतात राहून जर असं मी म्हणत असेल की मला भारतात राहायची भीती वाटते, तरी देखील मला असं म्हटलं जातं, म्हणजे लोक आमिर खान मागे म्हटलेलं आहे का, त्याचं पूर्ण वाक्य ऐकून न घेता त्याला म्हटलं गेलं आणि समाज माध्यम असो, विविध सोशल मीडिया असो किंवा विविध क्षेत्रातून त्याच्यावर हीनकारक टीका केली गेली, अतिशय हीन टीका केली गेली, तू पाकिस्तानात जा वगैरे वगैरे भयंकर. मग हे काय होतं? जेव्हा सलमान खानच्या पिक्चर 500 करोड क्रॉस करतात, आमिर खानच्या पिक्चर 600 करोड क्रॉस करतात, शाहरुख खानच्या पिक्चर 700 करोड क्रॉस करतात, 700 कोटी झालेत की नाही मला माहित नाही, म्हणजे आपण पण ठीक फिकर आहे. धरू. आपण म्हणूया झाले. त्यावेळेला ते कोण विचारत नाही की ते पिक्चर बघायला जेवढे लोक पण ज्यावेळेस शाहरुख खान आपलं मत मांडतो, ज्यावेळेस आमिर खान आपलं मत मांडतो, त्यावेळेस त्याला देशद्रोही ठरवलं जातं. त्यांनी भारतात का राहावं, त्यांनी पाकिस्तानात जावं असं सर्रास म्हटलं देशद्रोही जातं. ठरवलं त्याच्यानंतर इतकी सुद्धा भाषा केली जाते की यांच्या पिक्चरवर बंदी घाला, बॅन घाला. हे ठरवणारे आणि हे बोलणारे तुम्ही कोण? जेव्हा ह्या देशामध्ये पीके सारखी पिक्चर रिलीज होते, पीके सारखी म्हणजे अशा भरपूर पिक्चर रिलीज झाले ज्या म्हणजे लोकांच्या धार्मिक भावनेवरती आक्षेप करतात. आम्हाला संविधानाने काही अधिकार दिलेले आहेत, त्या चौकटीमध्ये राहून प्रत्येक जण आपली कला सादर करतो, आपलं काम सादर करतो. पण कोणी उठायचं, कोणी म्हणायचं की माझ्या भावना दुखावल्या आणि याच्यावर बंदीची भाषा करायची, हे बंद पाडायचे. मग मला स्वातंत्र्य आहे की नाही या देशात माझी कला सादर करायची? मला तेच तुम्हाला म्हणायचं आहे, तर मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्यावर एवढे तुटून का पडले जातात लोक? लोकांना मत मांडण्याचा अधिकार आहे. पण युनॅनिमसली म्हणजे एकत्रितपणाने जो एक विचार आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे सेक्युलरिझम आणि लिबरल थॉट्स. एक्झॅक्टली. ह्या
1.5-2 वर्षांमध्ये जर आपण बघितलं, एखादी व्यक्ती आता घाबरते बोलायला की मी जर काही बोललं तर समोरून उद्या माझ्या घरावर दगड फेकला जाईल का, ही त्यांच्यामध्ये ही भीती शंका वाटते? असते. ही भीती 100% प्रत्येकाला वाटते. ती बोलून दाखवतात. आणि आपण बऱ्याचदा विचार केला तर एखादा लिबरल थॉट ज्यावेळेस ट्विट केला जातो तर त्याच्यावर अटॅक हा जास्त सरासरीने निश्चितपणे केला जातो. एका देशाची क्वालिटी आपण त्या देशामध्ये पब्लिक डिस्कोर्सवर जज करतोय. आपल्याकडे इतके सगळे इश्यूज आहे. आपल्याकडे पॅराडॉक्स आहे सोसायटीमध्ये, इतका मोठा पॅराडॉक्स आहे. आपल्याकडे रिसर्चसाठी कोणतीही असिस्टन्स नाही युनिव्हर्सिटीमध्ये जास्त, आणि त्याबद्दल आपण बघा काय आपण कुठे जातोय दुसऱ्या देशांबद्दल. पण मी क्या बोलते पिछले 2 साल से हमारा जो पब्लिक डिस्कोर्स है वो इसमें ही रह चुका है, हिंदू मुस्लिम या हिंदू राष्ट्र या नहीं, अरे इससे आगे का पढ़ेंगे हम? You tell me, who's playing the card? Are politicians doing it deliberately? See, actions- Is the political class responsible for it? Who's responsible See, for it? actions speak louder than words. What happens when somebody, Kalburgi and these rationalists, when these rationalists are killed, everybody can see there is not enough opposition to that. And when something, so all I'm saying is we have far more important issues. Let us focus on those issues rather than getting lost in all these, तुला असं things. वाटतं या ज्या काही घटना आत्ता घडत आहेत, या ज्या काही गोष्टी आपल्याला आत्ता भारतात घडत आहेत, लाज वाटते या गोष्टींची? कोणाला मारलं जात आहे, धर्माच्या नावाने राजकारण केलं जात आहे, मी काही बोललो तर मला बोलायचं स्वातंत्र्य नाहीये, मला काही गोष्टी करायचे स्वातंत्र्य आहे, लाज वाटते. खूप लाज वाटते. आणि हे सगळे जे बोलतोय, मला काही धर्मवर काही नाहीये, पण कोणत्या फेस्टिवल असतात रस्ते बंद करा, रस्ते बंद होत आहे, आणि कोणी ऑपोजिशन केला तर सगळे चढतात त्यांच्यावर. तर हे काय, अरे आपल्याकडे इम्प्लिटेशन कुठे आहे? सायंटिफिक ॲटिट्यूड हे कॉन्स्टिट्यूशन आपण मध्ये. प्रश्न विचारायला घाबरतो हो, का? एक्झॅक्टली. आपण प्रश्न विचारायला घाबरतोय कारण आपण प्रश्नाला वेलकम करतो नाही. प्रॉब्लेम हाच झालाय, आयडेंटिटी पॉलिटिक्सचा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आज काहीही झालं ना तरी आज यांच्यावर बोलायचं नाही, आज त्यांच्यावर बोलायचं नाही. आणि मी हे सगळ्यांना सांगतो, जसे तुम्ही आता म्हणताय ना की तुम्ही यांच्यावर आरोप केलात की आंबेडकर कोणाचे एकाचे नाही आहेत, आंबेडकर सगळ्यांचे आहेत. गांधी कोणा एकाचे नाही आहेत, गांधी आपल्या सगळ्यांचे आहेत. त्याच्यामुळे आपण आयडेंटिटी पॉलिटिक्समध्ये अडकू नको. भारतीय म्हणून आपण धर्माच्या पलीकडे जायला हवं आणि सर्वांना सारखेच नियम असावे. जर आता समानतेमध्ये आपण मानतो, समान नागरिक आहे का नसावा? मग मला सांग, जेव्हा हे आता सगळे म्हणतात की बोलायला सगळेच म्हणतात, हां सगळ्यांना समानता पाहिजे, सगळ्यांना समान सगळे कायदे पाहिजेत, सगळीकडे इक्वालिटी पाहिजे. जेव्हा एका मंदिरामध्ये महिला म्हणून तुला चौथऱ्यावर प्रवेश दिला जात त्यावेळेस तुला काय वाटतं? एक महिला म्हणून मग तिकडे समानता आहे का आपल्या आता देशात? इथे समानता नाही. तो प्रत्येक स्त्रीचा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे की तिला त्या मंदिरात प्रवेश हवा की नको. हिंदू सेंटिमेंट्स स्पेसिफिक जेव्हा देवळाचा प्रश्न येतो कोणत्याही प्रकारचा, हिंदू आणि पारशी हे 2च धर्म असे जे स्त्रियांना या बाबतीत नाही म्हणतात. महिलांना जर त्यांचा विकास करायचा असेल, आर्थिक दृष्ट्या त्यांनी खूप सक्षम व्हायला पाहिजे, अगदी बरोबर. पण हा जो मंदिराचा मुद्दा आला किंवा या समाजामधल्या छोट्या गोष्टी आहेत पण त्यांचे इम्प्लिकेशन खूप मोठे होतात. जर एका महिलेला आज मंदिरात प्रवेश नाकारला जातो, मासिक पाळीच्या वेळेस तिला देवाऱ्यात जाता येत नाही किंवा देवाचं दर्शन घेता येत नसेल, हे आपल्याला तुला बॉदर नाही करत? तू एक मुलगी आहेस म्हणून मी तुला विचारतो, मला खरं सांग. हे खूप चुकीचं आहे फर्स्ट ऑफ ऑल. आणि मला असं वाटतं की सगळ्याच इंटेलेक्च्युअल किंवा ज्यांना पण थोडंसं कॉमन सेन्स असेल ज्या कोणत्याही स्त्रियांना, त्या लोकांनाही कोणालाही ही गोष्ट पटणार नाही आणि याच्या विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. हे जे आहे ते चुकीचंच आहे. पण हे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत असताना, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत असताना जे आपल्याला इकॉनॉमिकली जे आपल्याला बेनिफिट्स मिळतात त्याच्याकडे आपण इग्नोर नाही केलं पाहिजे. कारण की जर याच्याकडे इग्नोर केलं तर आपलं डेव्हलपमेंट नेहमीच स्टॅग्नंट राहील आणि कधीच ते पुढे होणार. शनीच्या देवळात मी सांगते, मी वयाच्या 20 वर्षाची आहे पण अजूनही मी शनीच्या देवळात पाऊल ठेवलेलं नाही. ओके, बरं ऋतुजा, 1 मिनिट, मी आलो. ओके, मला सांग, ज्या गोष्टींबद्दल आता आपण बोलतोय, तुला असं वाटतं की या देशामध्ये समानता आहे? इक्वॅलिटीपेक्षा आपण आता बोलतो की फेमिनिझम म्हणजे खूप असतं लोकांमध्ये, आपण बघतो पण फेमिनिझमचा एक खूप वेगळा अर्थ काढला जातो की मला एका मुलापेक्षा वरती जायचं आहे. पण दॅट इज बिकॉज आपण प्री कन्सेप्ट केलेले आहेत की मुलगा हा माझ्या वरती आहे. हे का? बट आपण इक्वल आहोत ना, आपण एका फ्री इंडियामध्ये राहतो. पण ही इक्वालिटी आहे का आत्ताच्या समाजामध्ये? तुम्ही जेव्हा वावरता संपूर्ण एकूण आत्ता या समाजात, तुला असं वाटतं का की इक्वालिटी आहे? सिरियसली इक्वल ट्रीटमेंट आपल्याला सगळीकडे मिळते?
आय नॉट से की अगदीच नाही आहे, असं पण नाही आहे की अगदी वी बरोबर. आर विमेन. आता मी बघते माझ्या फ्रेंड्स आहेत, मी अजून इतर लोक आहेत जी म्हणजे विमेन आर शोल्डर टू शोल्डर मेनला, म्हणजे कुठेही मागे नाही आहे. बरोबर. त्यामुळे आपण असं अगदीच फक्त नेगेटिव्ह नको बोलूया की आपण पार्टी आहोत किंवा इक्वल नाही आहोत. वी आर इक्वल. हां नाही. सी मला असं वाटतं मेट्रोपॉलिटन सिटीज हा नाही हा मुद्दाच येत नाही. एक मिनिट नाही ऐका मी इथूनच इक्वॅलिटी दिसते. तिला तिचं ओपिनियन मांडू तर द्या ना, तिला तिचं ओपिनियन मांडू तर द्या. ओके, तिला मांडू दे ना, तिला जे काय बोलायचं ते त्याच्यामध्ये बोलू दे. बॅकग्राऊंडचा विषय कशाला आला पाहिजे? तिला कुठलाही बॅकग्राऊंड असू दे, तिला विषय तर मांडू दे तिला. ऍब्सोल्युटली मला वाटतं आता आपण हे जात करतोय आणि डायव्हर हे करतोय. मेन मुद्दा हा आहे की तुम्ही लोक एका ह्युमन बिंगला ह्युमन बिंग म्हणून ट्रीटच करत नाही. तुम्ही त्याला नेहमी कॅटेगराईज करतात की हा असा आहे तो तसा आहे. व्हाय आर यू नॉट ट्रीटिंग अ पर्सन एज अ ह्युमन बिंग? नाही, आता आपल्या जे चर्चेचा जो दुसरा टप्पा आहे ना की भारतीयत्वाकडे आपल्याला जायचं आहे तर काय करावं लागेल. तर आता भारतीयत्वाकडे जायचं तर भारतीयत्व ज्याच्यामुळे नाही आहे त्या गोष्टींशी आधी आपल्याला एंगेज करावं लागेल ना. म्हणजे आपल्याकडे असमानता आहे तर समाजात असमानता कशामुळे आहे? पण आपल्याला हे मान्य केलं पाहिजे ना की समाजात असमानता आहे. हो आहे ना. आमचं तर म्हणणं हे नाही, आमचं तर हेच नाही, आमचं तर हेच म्हणणं की असमानता आहे. आणि मग आपल्याला बघावं लागेल की ती असमानता कोणत्या कोणत्या पातळीवरती आहे. ती असमानता जातीच्या पातळीवर आहे, ती असमानता स्त्रियांचं दुय्यम स्थान आहे, आणि ती असमानता ही आर्थिक वर्गाच्या आर्थिक वर्गाच्या पातळीवरती आहे. मग आपण ह्या प्रश्नांना पहिल्यांदा आपण एक्नॉलेज केलं गेलं पाहिजे, आणि एक्नॉलेज केलं गेल्यानंतर त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला गेला पाहिजे. ॲक्च्युली आपण घटनेच्या भोवती आपण घटनेच्या चौकटीमध्ये आपण बोलतोय. तर आंबेडकरांबद्दल आपलं जर डिस्कशन झालं तर आंबेडकरांनीच म्हटलं होतं की दिस कॉन्स्टिट्यूशन इज ॲज गुड अँड ॲज बॅड ॲज द पीपल हू विल इम्प्लिमेंट इट. त्याच वेळेला मला हे म्हणायचं आपल्यात कुठेतरी हो, त्रुटी आहे आणि घटनेमध्ये नाही, पण घटनेच्या चौकटीत राहून आपल्याला येस, वागलं आणि पाहिजे. तेच मला कंटिन्यू करायचं की आपण लोकशाही आहोत. आपण एवढं सगळं डिस्कशन करताना पण आपण लोकशाही आहोत, आणि असंही एक कोट आहे की इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट विच दे डिझर्व. म्हणजे आपण We have got the government which we deserve. हां, म्हणून मग जर आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये आणि जर आपल्याला भारताच्या सिनारिओमध्ये जर चेंज हवा असेल तर तो आपल्यापासून आपण सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. स्वातंत्र्य ही अशी एक कॉन्सेप्ट आहे ज्या कॉन्सेप्टबद्दल आपण बिनधास्त बोलतो, स्वतंत्रपणाने खुलेपणाने बोलतो. पण खऱ्या अर्थाने आज आपल्याला या देशात स्वातंत्र्य आहे का? नाही, या देशामध्ये सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. सर्व आपली मतं खुलेपणानं मांडू शकतात. म्हणून तर आज आपण या ठिकाणी चर्चा करतोय, आणि हाच या भारताचा इतिहास आहे की आम्ही नेहमीच इथे आपली मतं ठामपणे मांडलेली आहेत, मांडू शकतो. स्वातंत्र्य नक्कीच आहे, पण ते ऑन पेपर आहे. जेव्हा मी आता साधं बाहेर पडली, माहिती होतं की मीडिया चॅनलवर बोलायचं आहे, तेव्हा मला घरून असं सांगण्यात आलं की विचार करून बोल. हे खरं ऍक्च्युली तुला घरनं सांगितलं? हो, ॲक्च्युली कारण का हा विषय आहे. जेव्हा मला कळला, जेव्हा माझ्या घरच्यांना कळला, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की बघ काय चालू आहे आजूबाजूला, ते बघतेस ना, आणि तशा पद्धतीने तू बोल. जेव्हा आपण एक ब्लॉग लिहितो, ब्लॉग कशाला, तुम्ही म्हणालात की आपण एक ट्विट करतो, ट्विट करताना 140 कॅरेक्टर्समध्ये आपण एका झटक्यात एक ट्विट करतो का? नाही करत. आपण तो मध्ये मध्ये इरेज करतो का? तर ते शब्द आपण बरोबर वाचतोय, बरोबर लिहितोय. तुला भीती वाटते जेव्हा मी काही बोलते ते याच्या नंतरचे इम्प्लिकेशन्स काय होतील, याचे पडसाद काय होतील याची भीती वाटते? कारण का जेव्हा तुम्ही द मोमेंट यू क्वेश्चन गव्हर्नमेंट, दॅट इज द टाइम यू हॅव बीन टोल्ड गो टू पाकिस्तानमध्ये मी का जाऊ? माझा जर का पासपोर्ट मला सांगतो मी इंडियन आहे, तर मी का जावं? का तर मी एका व्यक्तीबद्दल, एका धर्माबद्दल किंवा एका रुलिंग गव्हर्नमेंटबद्दल बोलते, त्याची मला भीती वाटते. आज आपण आपल्याला आपले काही व्ह्यूज आपल्याला एक्सप्रेस करायचे असतात. कुठे ना कुठे आपल्याला आतून वाटत असते याचे इफेक्ट्स काय होतील, इन्व्हर्स इफेक्ट होतील का रिव्हर्स इफेक्ट होतील. आपण काही जज करू शकत नाही. लोकांची मेंटॅलिटी कशी जाईल, यू कॅन जज अदर्स मेंटॅलिटी. पहिली गोष्ट अशी आहे की या देशात किंवा या महाराष्ट्रात, या मुंबईत कुणालाही आजच्या सरकारमध्ये, मोदी सरकारमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचं सरकार, मी मोदींवर खुलेपणाने टीका करू शकतो? कसं आहे नाही, मी ऐका, त्यांना उत्तर देऊ द्या, कोणी नका उत्तर देऊ. मी करू शकतो की नाही? तुम्ही सांगा ना, मी परमिशन मागतो. करू शकतो की नाही करू शकतो? मी कोण आहे? अगदी बरोबर आहे. तुम्ही कोणी नाही, मग तुमच्यासारखे इतर जे तुमचे कार्यकर्ते आहेत किंवा बाकीचे लोक तेही कोणी नाहीत. बरोबर, अगदी बरोबर आहे. अगदी म्हणजे मला जे काही वाटतं ते घटनेच्या चौकटीमध्ये राहून बोलू शकतो. हां, मग हेच म्हणतोय, इतक्या काळापासून मी हाच मुद्दा मांडतोय. जे इतर लोक म्हणतायत, एक मिनिट मी आलो, जे इतर लोक म्हणतायत, शाहरुख खान असेल, आमिर खान असेल, परत तेच नावं येत आहेत, कोणी असेल, मी बोलतो त्यांना मतं मांडायचा अधिकार नाहीये का? हो, लक्षात घ्या,
कसं असतं की एखादा मोठा माणूस शाहरुख खान सारखा म्हणा, सलमान खान सारखा म्हणा की आणि अन्य कोणी म्हणा, तो जर एखादा जबाबदार व्यक्ती बोलतोय त्याने बोलताना सुद्धा विचार केला पाहिजे, मी बोलतोय पण त्या बोलण्याचा समाजावर कुठला परिणाम होईल ह्या त्या माणसाला माहीत आहे. तर ती अशी लोक जाणून बुजून काहीतरी उद्देशाने स्टेटमेंट करत असतात. तर अशा माणसांनी अशी स्टेटमेंट काल करण जोहर म्हणाला, कुठेतरी थांबवलं पाहिजे. पहिलं सुपरमॅन पिक्चर आपण बघितलं असेल, त्याच्यात शेवटी एक डायलॉग आहे की पॉवर ब्रिंग्स रिस्पॉन्सिबिलिटी. ऍब्सोल्युटली येस. ह्या तरी देशात पूर्ण स्वातंत्र्य आहे, मग पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोण कुठेही मीडियावरती काहीही बोलतं. पण त्यांना तो बोलायचा अधिकार आहे की नाही? कुणाला या AIB सगळ्यांना च्या अधिकार शोमध्ये आहे. जे काही त्यांनी मांडलं ते त्याला मांडायचा अधिकार आहे की ना. नाही तर आहे? त्यांनी आहे ना, मांडलं, मग मग कशाला? कोर्टाने त्याच्यात कारवाई करण्याचा पण अधिकार आहे. मग करू दे ना, कोर्टाने कारवाई करू दे. तुम्ही कोण आपल्या होता देशाची- कारवाई करणार आहे? तुम्ही कोण होता त्यांच्यावर वर कोणत्याही उठून बोलणार आहे पक्षा- की तुम्हाला हे करायचा अधिकार नाही? आपल्या देशात स्वातंत्र्य भेटलंय ते फक्त स्वातंत्र्यापुरतं भेटलंय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची म्हणजे गोष्ट काय? स्वातंत्र्य म्हणजे फक्त एक बोलायला- बॉर्डर आहे, हा. एक बॉर्डर आहे. त्या बॉर्डरला स्वातंत्र्य भेटलंय, ज्यामध्ये खूप सारी लोकसंख्या राहते, वेगवेगळ्या जातीची, धर्माची, कल्चरची, भाषाची आणि वेगवेगळ्या प्रांतातली लोक राहतात. आणि ज्यावेळी अभिव्यक्तीची गोष्ट येते, ज्यावेळी मला जातीवरून अन्याय होतो आणि मी त्याचा विरोध करतो, तर मला जातीवाद ठरवलं जातं, तिकडे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य थांबवलं जातं. ज्यावेळी आदिवासी म्हणून अन्याय केला जातो आणि आम्ही आवाज उठवतात लोक, तर त्याला नक्षल म्हणून कुठेतरी घोषित केलं जातं. आणि त्यानंतर ज्यावेळी आम्ही या गोष्टी सगळ्या बोलायला जातो, तर तिकडे अडवलं जातं. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही माझ्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतोय. ओके, आपण अभिव्यक्तीबद्दल बोलू. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामध्ये फरक आहे. दुसरा भाग असा आहे ना, नाही, नाही, मग हे हा फरक आहे, बरोबर आहे, अगदी हा फरक आहे ना, की की thin line कोण विचारवंत मारतं? आहे ना, जेव्हा विचार मांडतो ना, तो विचारवंत विचार करूनच विचार मांडतो. आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी काही टीका करू शकतो का? आज मी मोहम्मद पैगंबरांविषयी काही टीका करू शकतो का? किंवा असं हे बघा, मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या वेळेला आपण या देशामध्ये सगळेजण एकत्र राहतो की नाही, तर सगळ्यांच्या धार्मिक भावनांचा, सगळ्यांच्या सामाजिक भावनांचा विचार करणं आवश्यक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल जेव्हा एखादी न्यूज येते तेव्हा आपल्याला मारा केला जातो. म्हटलं व्हॉट्सॲपवर जेव्हा एखादी न्यूज घडते त्यानंतर एक 10 मिनिटात आपल्याला एक 100 मेसेज येतात आणि प्रत्येकाचा काहीतरी एक व्ह्यू असतो आणि ते आपल्यावर मारा करतात की आपल्याला एखाद्या घटनेबद्दल सारासार विचार करायची टायमिंग खूप कमी झालेलं आहे. वेळ खूप कमी मिळतो आपल्याला आपलं मत बनवणं आणि आपल्याला मतं फेकली जातात आणि आपल्याला एक चूज करायला भाग पाडलं जातं की तथाकथित जे सोशल जस्टिसचे वॉरियर आहेत तथाकथित, जे आपल्याला भाग पडतात की जर तू असं बोललं नाहीस तर यू आर नॉट पॅट्रियोटिक, युअर देशद्रोही. व्हाय कॅन्ट वी हॅव आवर ओन ओपिनियन्स? सो दॅट इज मेन प्रॉब्लेम विथ अभिव्यक्ती स्वातंत्र्य. कारण जेव्हा आपण म्हणतो की आता आपल्याला मत मांडायला खूप भीती वाटते की एखादं फॅक्शन आपल्यावर मारा करेल का काय. सो वी आर कंपल्सरिंग आउरसेल्फ की तुम्ही कुठल्या तरी फॅक्शनला जाऊन जुळा. डोंट हॅव एनी ओन ओपिनियन्स. आपण खुलेपणाने टीका करू शकतो का? तर मला वाटत नाही. हा आम्हाला पण सेमच विचार आहे. करण जोहरचा तो विषय होता, तो जयपूर लिटरेचरमध्ये पण त्यांनी हा क्लिअरली मेंट केला आहे. आणि अशी लोक जे नॉन पॉलिटिकल आहेत, आर्टिस्ट लोक आहेत, जे लोक फक्त आपली कला निर्देश करत आहेत, त्या लोकांना जर भीती असेल तर आपण एक फार भीतीचा भारत निर्माण करत आहोत. अगदी. ओके ऋतुजा, क्विकली. आता हे बोलले की विथ पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. सोशल मीडिया हा मीडियम ऑफ एक्सप्रेशन आहे आणि इट इज वी हॅव टू बी रिस्पॉन्सिबल ओव्हर देअर एज वेल. एक्झॅक्टली. बट तिकडे आपण बोलताना आपल्याला एक फुल फ्रीडम असतो. आता आपण जेव्हा बोलतो की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, दिस इज फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. तुम्ही तिकडे पण जर बॅन्स आणणार, तुम्ही तिकडे रिस्ट्रिक्शन्स आणणार, तर आपण फ्रीडम कुठे आहे इकडे? आपल्या राज्यघटनेने आणि संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य तर दिलेलंच आहे, पण ज्या प्रकारचं वातावरण आपल्या अवतीभोवती आहे सध्या भारतामध्ये, जे आपण दररोज न्यूजपेपरमध्ये जे वाचतो, त्यावरून असं वाटतं की कुठंतरी आपलं हे स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे. आणि जेव्हा पण एखादा आपण फेसबुकवर पोस्ट जरी करायचं असेल किंवा काही जरी लिहायचं असेल, तर मी त्याचा 10 वेळेस आधी विचार करतो की ह्याचे परिणाम नंतर काय होतील, याचे पडसाद कुठेतरी जाऊन उमटणार नाहीत ना. तर याचा हे विचार का करायला लागतात आपल्याला, ह्याचा पण आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. ॲज अन इंडिव्हिज्युअल मला वाटतं की आता इंडिया हे एकच मेव राष्ट्र आहे जिथं तुम्ही वाटेल ते तुम्ही बोलू शकता. प्रत्येक इंडिव्हिज्युअलनं विचार केला पाहिजे. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन दिलं आहे तुम्हाला, पण त्याचा व्यवस्थित योग्य वापर करा. तुम्ही आमच्या दैवी देवतांना उघडपणे तुम्ही आमचा हे करताय, वाटेल ते बोलताय किंवा वाटेल ते एक्सप्रेस करताय, वेदर इट इज वर्ड्स ऑर वेदर इट इज ऑन, म्हणजे तुम्ही आर्टिक्युलेट करताय कसंही असू दे, पण तुम्हाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन दिले तर तुम्ही त्याचा व्यवस्थित वापर करा. सगळे स्वतःला भारतीय म्हणवतो आपण, सगळे स्वतःला भारतीय म्हणवतो, पण ज्या कल्पना, जी मूल्य आहेत ना भारतीयाची, त्यातली एकही मूल्य आज इकडे खुलेपणाने दिसत नाही. ना आज आपण समतेबद्दल एकमताने बोलतोय, ना आपण बंधुतेबद्दल एकमताने बोलतोय, ना आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल एकमताने बोलतोय, ना आपण सहिष्णू आहोत. आपण एकमेकांच्या चर्चा, एकमेकांच्या गोष्टी जर शांतपणे ऐकून घेत नसू तर मग आपण कुठून आलो सहिष्णू?
जेव्हा आपण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनबद्दल बोलतो तेव्हा AIB रोजसारखा एखादा शो असेल जो प्युअर कॉमेडी शो होता आणि त्या शोला पुढे ब्रॉडकास्ट होण्याची परमिशन मिळत नाही. जेव्हा असं होतं तेव्हा प्रत्येक यंगस्टरला मला तसा प्रश्न पडतो की खरंच आपल्या या कंट्रीमध्ये फ्रीडम ऑफ स्पीच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे की नाही. फक्त हा जाती किंवा धर्माचा विषय नाही आहे. एक तुम्ही जर कॉमेडी पण आपल्याला टॉलरेट करण्याची जर आपल्यामध्ये क्षमता नसेल तर आपण कोणत्या प्रकारचे लोक त्याचा आपण विचार करायला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात जर मी बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा इथे होऊ नये की बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याची काय गरज असं विचारलं तरी पण मला रस्त्याने जाताना भीती वाटते आणि माझ्यावर कोणतरी मारेल का हे भीती वाटते. हे काय हे म्हणजे ही भीती ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे. दुसरा मुद्दा, जर एखाद्या लेखकाचं एखादं पुस्तक प्रकाशित करण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल त्याच्या तोंडाला काळं फासलं जातं. तुम्ही म्हणताय की त्याला हा अधिकार नाही, त्यांना इकडे येऊन पुस्तक प्रदर्शित करण्याचा अधिकार नाही असं तुम्ही म्हणताय. एक लक्ष, या राज्यामध्ये सरकार आहे, या राज्यामध्ये सरकारने परवानगी दिलेली आहे. एक मिनिट, या राज्यामधल्या सरकारने त्याला परवानगी दिलेली आहे, कार्यक्रमाला परवानगी दिलेली आहे. जनभावनेचा आदर करावा मग सरकारकडे का नाही जात? मग ती तुम्ही सरकारकडे का नाही जात? सरकारकडे गेले होते ना, सरकारला का नाही विचारलं? सरकारला विचारलं या देशात असं नाही सरकार झालेलं कोणाचं आहे? आहे. भाजपचं आहे. बरोबर आहे. राज्यात कोणाचं आहे? त्यांनाही जाब भाजपचं विचारलेला आहे. आहे. जर सरकारला त्यांनाही जाब विचारला, त्यांनाही जाब विचारलेला होता, नाही झालं त्यावेळेला त्यांनी त्यांची पण मग त्या भावनेतून सरकारला कृती कारवाई झालेली करू दे ना. आहे. एक तुम्ही लक्षात कायदा घ्या, हातात घेणार पाकिस्तानच्या कोण? विरोधातला प्रक्षोभ होता. तुम्ही कायदा हा हातात घेणार पाकिस्तानच्या कोण? विरोधातला पण प्रक्षोभ कायदा आहे होता ना. आणि जो पाकिस्तानचा लेखक इथे येऊन जेव्हा इथे येऊन एखादं पुस्तक प्रकाशन करण्याचा विचार करतो त्यावेळेला आमचाच भारतीय जाऊन तिकडे त्याला समर्थन करतो. त्याने करावं तिकडे, त्याने पाकिस्तानात करावं. त्याला राईट नाहीये का? पाकिस्तान इज नॉट अ टेररिस्ट. मी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सांगितलं, प्रत्येकाला एक्सप्रेस करण्याचं, पण कायद्याच्या चौकटीत प्रत्येकाने व्यक्त केलं पाहिजे. मी कोणत्याही धर्माला जाऊन कोणत्याही धर्माला कायदा ठरवणार. हो, कायदा मी मान्य करतो. तुम्हाला जर कायदा मान्य ठरवणार. कायदा तुम्हाला ठरवणार. जर पटलं नाही तर तुम्ही कोर्टात न्याल मला. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये त्याच्या विरोधात बोलण्याचं असं तुम्हाला बोला ना, वाटतं. पण ते करताना जर त्याच्यावरती कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही तर याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम काय होतो की दुसरा माणूस ही तिकडनं बोलतो. जे एकाने काही बोललं त्याच्यावर कारवाई नाही झाली तर म्हणजे मी कायदा हातात घेणार. बरोबर, म्हणून कायदा भारतात आपल्या राज्यघटनेच्या आधारावरती सरकार चालते, तर इतर सर्टिफिकेट देणारे कोण आहेत? हे कोण आहे सर्टिफिकेट देणारे? तुम्ही देशभक्त, तुम्ही नक्षलवादी, तुम्ही जातीयवादी, इथलं सरकार ठरवेल ना. तुम्ही कोण आहात? जन्मत आजच्या आधारावरती सरकार आहे आणि सरकार तिथं कोर्ट आहे, यंत्रणा आहे, ती यंत्रणा ठरवेल ना. तुम्ही कोण आहात? आज आपण इतकी सगळी चर्चा केली, एवढं सगळं आपण बोललो. तुला असं वाटतं की अजूनही भारतीय व्हायला जे आपल्याला अभिप्रेत आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशननी जे सांगितलं आहे, इंडियनची जी डेफिनेशन आपल्या कॉन्स्टिट्यूशननी दिली आहे, तिथपर्यंत पोहोचायला थोडा वेळ आहे. खूप वेळ आहे, खूप वेळ आहे. पण आपण जाऊ शकतो. आपण जाऊ शकतो, पण आपल्याला हे छोटी गोष्ट है, यांच्यातून इससे ऊपर उठना पड़ेगा और क्वेश्चंस करने पड़ेंगे. हम क्वेश्चन नहीं कर रहे. और सबसे पहली बात तो अभी ये है, चीज़ों को थोड़ा रैशनली देखें, चीज़ों को धर्म से थोड़ा सा अलग करें. और एक जब कंपटीशन की बात करते हैं तो पाकिस्तान में ऐसा होता है, सऊदी अरब में ऐसा होता है. अरे एक तरफ इकोनॉमिक वे में चाइना की तरफ देखो, चाइना ने 130 मिलियन लोगों को गरीबी से निकाला, हमने सिर्फ 20 मिलियन लोगों को गरीबी से निकाला. वहाँ पे कंपटीशन क्यों नहीं है? रिसर्च में कंपटीशन क्यों नहीं है? इक्वालिटी ऑफ अपॉर्चुनिटी बोलते हैं कि कहाँ इक्वालिटी ऑफ अपॉर्चुनिटी है? बेचारा गरीब का बच्चा अभी भी स्कूल नहीं जा सकता है. देयर इज नो इकोनॉमिक फ्रीडम इन आवर कंट्री एंड नोबडी टॉक्स अबाउट दैट. So we need to just keep these all things aside and move on. Not move on, but at least address the correct issues. Address the correct to ask issues. questions. We need to ask questions and right questions and address the correct issues. And number one, create economic freedom in the country and bring some equality in education. Right to education में क्या हो रहा है अभी भी? कोई उसके तरफ ध्यान नहीं दे रहा. खूप क्रिटिसाइज करतोय, पण आपण पॉझिटिव्ह कधीच कोणी बोलत नाही. भारत हा असा देश आहे, जे कोणीतरी मगाशी म्हटलं की नाही, पॉझिटिव्ह व्हायलाच पाहिजे, कारण का भारत हा असा देश आहे जिकडे आपण एकत्र बसून वेगवेगळ्या विचारांची लोक इतक्या खुलेपणाने बोलू शकतो. वाचाल तर वाचाल, आपल्यापैकी 80% लोक असे ज्यांनी सुद्धा कधी जे असं संविधान बघितलं पण नाही, त्याला वाचलं पण नाही आणि त्याच्यावर खरं विश्वास पण नाही. तर खरं विश्वास जर पाहिजे तर पहिलं वाचावं लागेल, त्याचं अध्ययन करावं लागेल आणि त्याच्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो. ॲब्सोल्युटली. क्विकली, भारतीय राज्यघटनेनं आपल्याला देश हा पुढे घेऊन कसा जायचा ह्याची फ्रेम तयार करून दिली. धर्मनिरपेक्षता, ज्याचा दाभोळकर पानसरेकर बुर्गे प्रचार करीत होते, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, समतेचे आहे, बंधुता आहे. तर याला अडचण करणाऱ्या संस्था संघटनांना क्वेश्चन करायचं स्वातंत्र्य आम्ही मागतोय. मग ते धर्मचिकित्सेचंही आहे. तर त्या स्वातंत्र्याला आम्ही आवाहन केल्यानंतर, त्या स्वातंत्र्याचा वापर केल्यानंतर बंधनं घालणाऱ्या लोकांचा बंदोबस्त आपण कसा करणार आहोत? की आपण परत सौदी व्हायचंय, आपला परत पाकिस्तान करायचा आहे का? हा प्रश्न आहे. झेंडा फक्त भगवा असेल, हिरवा असेल, तो मुद्दा वेगळा आहे. ठीक.
ज्याप्रमाणे आपण धार्मिक भावनांच्या बाबतीत जेवढे हळवे आहेत ना, आपण त्याचे 1% जरी संविधानाच्या बाबतीत किंवा भारतीय राज्यघटनेच्या बाबतीत हळवे झालो ना आणि आपल्या मनापासून अशी आपली कळ कळाली ना की बाबा हे चुकतं, हे असं होतंय, तेव्हा आपण खरे भारतीय असू असं मला वाटतं. व्हेरी गुड. मला शेवटचं एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणावरती सर्वच्या सर्व विचार प्रणालींचं प्रतिनिधित्व करणारे आहेत, पण मला एक भारतीय म्हणून त्यांना म्हणायचं आहे की मी भारतीय म्हणून या भारताच्या विकासासाठी इथल्या सर्व कट्टरवादी गोष्टी बाजूला ठेवून समतेचं तत्त्व समोर न्यायला तयार आहे. तुम्ही माझ्यासोबत येणार आहात का? आणि येणार असाल तर निश्चित सोबत या. त्यामध्ये संविधान समोर असलं पाहिजे, मला एवढं सांगायचं. आणि शेवट एक, त्यामध्ये बाबूराव बागुलांच्या भाषेत सांगतो की देवाआधी तू होतास, कुराणाआधी तू होतास, या सर्वातल्या देवाआधी तू होतास, या सर्व देवांची बारशी तू घातलेस. हे माणूस सर्वात प्रथम होतो. माणूस म्हणून येणार असाल तर मी भारतीय म्हणून तुम्हाला सोबत घ्यायला तयार आहे. आपला मेन प्रॉब्लेम असा आहे की आपण टॉलरंट नाही आहोत. कोणताही ॲब्सोल्यूट फ्रीडम हे आपल्याला कधी आपण अजून 100 वर्ष जरी केलं तरी ॲब्सोल्यूट फ्रीडम आपल्याला टॉलरंट बनायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल किती कोणी आपल्याला क्रिटिसाइज केलं तर आपल्याला त्याच्या आपल्या विचारांथ्रू त्याला क्रिटिसाइज करायला आपल्याला जमलं पाहिजे. मला असं म्हणायचं आहे की भारतीय म्हणजे मी भारतीय आहे ही एक फक्त नॅशनॅलिटी उरली आहे, ती प्रायोरिटी नाही आहे. जेव्हा ती प्रायोरिटी येईल, जेव्हा ती धर्माच्या जातीच्या पुढे येईल आणि ती भारतीय ही प्रायोरिटी होईल, तेव्हा माझा देश पुढे जाईल. जेव्हा आपल्याला भारताचं संविधान दिलं तेव्हा त्याचा अल्टिमेट सोर्स हा भारतीय नागरिक होते. आपल्यात त्या व्हॅल्यूज आहेत, परंतु भारतीयत्वाला आड येणाऱ्या ज्या काही वाईट व्हॅल्यूज असतील त्यांचा पॉलिटिसायझेशन न करता ती वृत्ती संपवण्याचा विचार केला पाहिजे. आपण प्रत्येक वेळी खूप पॉलिटिसायझेशन करून वेगवेगळ्या कॅटेगरीज तयार होतो आणि त्यामुळे जे आपलं अल्टिमेट एम आहे ते आपण खूप नॅरो करतोय. त्यामुळे ही वृत्ती संपवण्याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. हमारा जो प्लेज है, जो कॉन्स्टिट्यूशन में है, वो प्लेज खुद बोल रहा है. ऐका आई लव माई कंट्री एंड आई एम प्राउड ऑफ इट्स रिच एंड वेरीड हेरिटेज. वहाँ पे हम खुद एक्सेप्ट कर रहे हैं कि भाई वी आर वेरीड एंड वी आर प्राउड ऑफ इट. उसके बिल्कुल बाद वाला सेंटेंस है आई विल स्ट्राइव टू बी वर्दी ऑफ इट. मतलब हम वर्दी नहीं है, हमको कोशिश करनी है वहाँ पहुँचने की. तो जैसा मैडम ने कहा कि हमें वो भारतीयत्व पर पहुँचना है और वो कोशिश हम तभी कर पाएंगे जब हम एक्सेप्ट करेंगे कि भाई हमें हमारे देश से प्यार है और हमारे देश में अनेकता में ही एकता है. मला कुठली टीका नाही करायची आहे. मला एक फक्त आपण टीका करू नको. विचार करूया. आपण फक्त विचार करूया. आपण भारताच्या विकासाबद्दल बोलतो. आपण जेव्हा विकसित देशाकडे एखाद्या बघतो, समज आपला युएसएकडे बघितलं, युएसएमधली सगळ्यात मोठी कंपनी कुठली? गुगल जेव्हा फॉर्म झाली 1991च्या दशकात, 1990च्या दशकामध्ये, तेव्हा भारत काय करत होता? जातीविरुद्ध लढत होता, आरक्षणाबद्दल लढत होता. 2000च्या दशकात काय झालं? मायक्रोसॉफ्ट आली. ती तेव्हा भारत काय करत होता? आरक्षणाबद्दल लढत होता, जातींविरुद्ध लढत होता. पण आता ह्या कंपन्या चालवणारे कोण आहेत? भारतीय. म्हणजे आपण हा विचार केला पाहिजे की आपल्याकडे ते टॅलेंट आहे. आपण ह्या गोष्टींकडनं पुढे जातच नाहीये की धर्म आणि जातीच्या कचाट्यात अडकलेलो आहोत. तिकडनं बाहेर पडूया आणि मग आपण आपल्याकडे ती क्षमता आहे, आपण ती सुपर पॉवर बनू शकतो. खऱ्या अर्थानं जर भारतीयत्व जर आपल्याला जोपासायचं असेल किंवा ते अचीव करायचं असेल तर या देशातलं जाती, स्त्रीदासी आणि वर्गांत झाल्याशिवाय आपण तिथपर्यंत पोहोचू नाही शकणार. ओके, बरं. माझा अगदी वेळ खऱ्या अर्थाने संपलाय. पण मॅम, तुम्ही अख्खी ही चर्चा ऐकली, आज या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या. काय वाटतं तुम्हाला या सगळ्यांचे विचार ऐकून? आपण खऱ्या अर्थानं भारतीय म्हणून एस्टॅब्लिश्ड आहोत, झालोय की खूप वेळ? पहिली आपण भारतीय म्हणून एस्टॅब्लिश्ड आहोत किंवा नाही ह्याच्याही आधी मला काही गोष्ट म्हणायला लागेल की सगळ्यांनीच खूप वाचन करण्याची गरज आहे. कारण आपण इतके मोघम काहीही कॉमेंट्स करतो आणि जे कदाचित कुठल्या पक्षाशी किंवा कोणत्याही विचारधारेशी जोडलेले आहेत त्यांचं कदाचित इंडॉक्ट्रिनेशन आहे आणि म्हणून ते विशिष्ट पद्धतीने बोलतात. एका पातळीवरती मी ते समजून घेऊ शकते, मान्य नाही करणं समजू शकते, आणि त्यांनी पुढे काही वाचायची गरज आहे. पण जे त्या अर्थाने कोणत्याही विचारधारेशी जाणीवपूर्वक बांधलेले नाहीत किंवा कोणत्या पक्ष संघटनेशी जाणीवपूर्वक बांधलेले नाहीत, त्यांनी इतकं मोघम की ज्याच्यामध्ये जात, धर्म म्हणजे नेमकं काय आहे, कोणत्या धर्माने काय बंदी घातली आहे, नाही आहे, कुठे काय अलाउड आहे, हिंदू आपण धर्म म्हणतो त्याच्यामध्ये किती डायव्हर्सिटी आहे, त्याच्यात एक मोठी परंपरा आहे असं आपण म्हणतो, पण म्हणजे नेमकं काय आहे का केवळ दाखले देण्यासाठी सिम्बॉलिकली आपण 2-4 नावं घ्यायची, भांडण्यासाठी आपण काहीतरी त्याच्या अटीतटीला येऊन भांडायचं, का त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी खूप इथं सिरियस झालेलं आहे.
तर ते वाचण्यासाठी कुठेतरी आपण काही वेळ काढणार आहोत, त्याला एक सिरियस अटेन्शन देणार आहोत का फक्त एकूण असं अस्मितेच्या पातळीवरती येऊन फक्त वादावादी करणार आहोत. आणि कारण शेवटी असं होतं की कोणीतरी दादरीबद्दल बोलायचं, मग दुसरं उदाहरण द्यायचं, मालदाबद्दल बोलायचं, मग इकडे एम.एफ. हुसेनबद्दल बोलायचं, मग तिकडे आणखी कोणतरी उदाहरण काढायचं. अशी उदाहरणांची आपण यादी करायला गेलो तर ह्याच्यातनं साध्य काही होत नाही आहे. आणि हे सगळंच एका या टप्प्यावरती आहे की आपण फक्त फार वरवरचं सगळं पाहतो आहोत. त्याच्या मुळाशी जाऊन कुठेतरी विचार केला पाहिजे. तर भारतीयत्व खऱ्या अर्थाने जगण्यासाठीची ती मला वाटतं पहिली पायरी ही असेल. भारतीयत्व जगण्यासाठीची पहिली पुरवठ मला असं वाटतं की कुठेतरी एक सर्वसमावेशकता, पण सर्वसमावेशकता ही लादलेली नाही, अशी समावेशकता की ज्याच्यामध्ये कोणतीही विषमता असणार नाही. म्हणजे विषमतेला नाकारून नुसतं वरून थोपवलेली एकात्मता अशी भारतीयत्वाची कधीच व्याख्या नव्हती. तर ही जी भारतीयत्वाची व्याख्या जगायची असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या विषमता, 2-3 प्रकारच्या विषमतांची इथं उल्लेख करण्यात आला. आणखी आपल्याला अनेक गोष्टी त्याच्यातनं सांगता येऊ शकतील. वेगवेगळ्या प्रकारच्या विषमता अलीकडच्या काळात काय उदयाला आलेल्या आहेत त्याही. तर या सगळ्याच्या विरुद्ध एक काहीतरी पहिली आपली कमिटमेंट असणार आहे. जातीच्या बद्दल बोलत असताना जो एक भाग दिसत होता तो आपण फक्त अस्मितेच्या अंगाने जातीचा विचार वारंवार इथं म्हणजे जे आता विसरून जा जात आता काही आहे का, किंवा जातीच्या मुळे काहीतरी आपण पुढे जाऊ शकलो नाही. तर ते जातीचा उल्लेख केल्यामुळे आपण पुढे जाऊ शकलो नाही का जात नावाची इथं एक विषमता वाली एक रचना इथं होती म्हणून आपली प्रोग्रेस होऊ शकली नाही, याचा कुठेतरी विचार हा व्हायला पाहिजे. हेच आपल्याला म्हणता येईल की इथं जाती व्यवस्था ही व्यवसायाच्या अंगाने आलेली होती. सामाजिक नातेसंबंध तिने डिफाईन केलेले होते. तेव्हा त्याच्या विरुद्ध ज्या वेळेला लढायचं आहे तेव्हा ती वेगवेगळ्या पातळीवरती त्याला लढायला लागणार आहे. त्याला केवळ आता तुम्ही जातीचा उल्लेख करू नका, जात लावू नका, जात आडनावातनं व्यक्त होते म्हणून आडनाव लावू नका, इथपर्यंत ह्या गोष्टी सिम्बॉलिक पातळीवरती राहिलेल्या गोष्टी आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी विचार करण्याची आपल्याला गरज आहे. कारण जोपर्यंत विषमतेचा पाया ज्या पद्धतीने विषमतामूलक नातेसंबंध असतील, सामाजिक नातेसंबंध असतील, आर्थिक नातेसंबंध असतील, हे दूर करण्यासाठीची व्यवस्था इथं कशी येईल या अंगाने आपण विचार करणार नाही तोपर्यंत हे भारतीयत्व जगणं म्हणजे आपण फक्त एक सिम्बॉलिक त्याला काहीतरी लिप सर्व्हिस दिल्यासारखं किंवा प्रतिकात्मक पातळीवरती फक्त त्याचा विचार करत राहू असं एक मला वाटतं या बाबतीत. ॲब्सोल्युटली. माझा वेळ अगदी संपलेला आहे. माझा वेळ अगदी संपलेला आहे. आत्ता जे काय आपण बोललो खुलेपणाने बोललो, पण जे मॅमने आपल्याला सांगितलं आहे आपण विचार करायला हवा, आपण वाचन करायला हवं. एक शेवटच्यानी जो प्रश्न मांडला अगदी बरोबर आहे. आपण प्रश्न विचारायला हवे. आपण प्रश्न विचारत नाही, आपण नुसती आपली मतं मांडतो, पण त्याच्यामागे विचार असतो का हे आपल्याला आपण स्वतः विचार करणं गरजेचं आहे. बदल हा स्वतःपासून सुरू होतो आणि त्यामुळे स्वतः बदलायला हवं आणि मग समाजाला बदलायला पाहिजे. भारतीय आहोत हे म्हणणं खूप सोपं आहे, पण भारतीय बनणं आणि ते राहणं ते असणं हे खूप कठीण आहे. घटनेने आपल्याला आखून दिलेले आहे, घटनेने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, पण त्या घटनेमध्ये अभिप्रेत असलेले भारतीय बनणं हा आपला एक प्रवास आहे, मोठा प्रवास आहे. तो पार करूया. तो सुरुवात आपली झाली आहे. आय गेस आपण एकमेकांची खूप भांडलो आहे, आपल्याला खूप डिसएग्रीमेंट्स आहेत, पण तरीसुद्धा हे सगळं सोडून आपला हा प्रवास आपण एकत्र पुढे करणार आहोत. आय एम शुअर. राईट. आमचा भारत आणि माझा भारत बोलण्यापेक्षा आपला भारत बोललं तर जास्तीत. एक्झॅक्टली. जेव्हा आपला भारत हा पुढे न्यायचा असेल तेव्हा आपल्याला सगळ्यांना वेगवेगळ्या विचार करणाऱ्यांना एकत्र पुढे जावं लागणार आहे. पण थँक्यू व्हेरी मच या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आज आपण इथेच थांबूयात. पाहत राहा महाराष्ट्र.